नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि लोकसभेवर जे खासदार निवडून जायचे ते निवडूनही गेलेले आहेत. परंतु आता काही उमेदवार हे पराभूत झालेले आहेत आणि काही पक्षांच्या नेत्याला आता राजकारणामध्ये संधी देणं हे गरजेचं आहे, कारण विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 4 ते 5 महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीनं 28 लोकसभेच्या जागा निवडणूक लढल्यानंतर केवळ 9 जागेवरती त्यांचे खासदार निवडून आलेत आणि त्यांचे मातब्बर उमेदवार हे त्या ठिकाणी पराभूत झाले. त्यापैकीच एक आहेत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या आणि महाराष्ट्रामध्ये माजी कॅबिनेट मंत्री असलेल्या पंकजाताई मुंडे, ज्या की बीड जिल्ह्यातून पराभूत झालेल्या आहेत. दुसरा भाग असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्या काही 5 जागा त्यांना मिळाल्या होत्या मित्र पक्षासह, त्यापैकी त्यांचे फक्त एक खासदार निवडून आले, ते म्हणजे सुनील तटकरे रायगडमधून. परंतु त्यांचे जे दुसरे उमेदवार होते छगनराव भुजबळ यांना उमेदवारी अपेक्षित होती नाशिकमधून, मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही आणि ऐनवेळी त्यांनी माघार घेतली होती आणि यामुळं छगन भुजबळ यांना मानणारा जो ओबीसी वर्ग आहे तोही त्या ठिकाणी नाराज झाला होता आणि त्याचेही पडसाद नाशिक मतदारसंघामध्ये आणि इतर 1-2 मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आता परिस्थिती अशी झाली आहे मित्रांनो की भारतीय जनता पार्टीचे 3 जे काही नेते होते, उमेदवार होते, ते आता लोकसभेला निवडणूक लढून ते खासदार झालेले आहेत, परंतु ते यापूर्वी राज्यसभेवर होते. यामध्ये उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार होते, ते आता लोकसभेवर गेलेले आहेत. नारायणराव राणे हेही राज्यसभेचे खासदार होते सिंधुदुर्ग मधले, ते आता लोकसभेवरती निवडून गेलेले आहेत. आणि पियुष गोयल जे की मुंबईमधून त्या ठिकाणी विजयी झालेत, हेही राज्यसभेचे खासदार होते, ते आता लोकसभेमध्ये गेलेले आहेत. म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या या 3 जागा या ठिकाणी रिक्त झालेल्या आहेत, हे मला आपल्याला सांगायचंय. आणि दुसरा भाग असा आहे, प्रफुल्ल पटेल जे की त्यांची राज्यसभेची मर्यादा किंवा कालावधी शिल्लक असताना सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता आणि नव्यानं निर्माण झालेल्या राज्यसभेच्या जागेवर ते त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडून गेलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या अशा जवळपास 3 ते 4 जागा राज्यसभेच्या आता रिकाम्या झालेल्या आहेत. आणि या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीकडे आता ओबीसीचा आणि मास लीडर असलेला कुठलाही नेता शिल्लक राहिलेला नाहीये, कारण जे नेते आहेत त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार असतील ते पराभूत झालेले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रदेशाध्यक्षपद राहते की नाही राहतं, हाही या ठिकाणी प्रश्न आपल्याला उपस्थित होतोय. परंतु मित्रांनो, एक नवी माहिती आपल्याला अशी मिळते की महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी हा जो संघर्ष निर्माण झाला होता, वास्तविक तो निर्माण झाला नव्हता, तर राजकीय मंडळींनी तो निर्माण केला होता. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही न्याय मागणी घेऊन सरकारच्या विरोधातही नाही, सरकारच्या सोबत ते चर्चा करत होते, आंदोलन करत होते आणि आपली मागणी मान्य करावी यासाठी ते दबावही वापरत होते. अशाच वेळी छगनराव भुजबळ असतील किंवा ओबीसीचे काही नेते असतील यांनी एक गट तयार करून एल्गार सभा घेतल्या आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं होतं, त्याचा परिणाम ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता परिणाम असा झाला की भारतीय जनता पार्टीपासून मराठा समाज तर बाजूला गेलाचे, परंतु ओबीसी समाज सुद्धा आता बाजूला जातो की काय अशी स्थिती आहे. कारण पंकजाताई मुंडे ज्या ओबीसीच्या नेते आहेत त्या पराभूत झालेल्या आहेत. महादेव जानकर जे धनगर समाजाचे नेते होते भारतीय जनता पार्टीकडून, तेही पराभूत झालेले आहेत. आणि छगनराव भुजबळ जे की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत, त्यांना उमेदवारीची अपेक्षा असताना त्यांना ती मिळालेली नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा एक अन्याय झाल्याची भावना आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी समाज जर आपल्या सोबत जर घ्यायचा असेल आणि मराठा समाजालाही आपल्या सोबत टिकवायचा असेल, तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पातळीवरून अनेक हालचाली या सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते. आणि एक चर्चा यातून बाहेर पडली, ती म्हणजे अशी की उदयनराजे भोसले ज्यावेळेस पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडला म्हणजे आष्टी पाडोद्यामध्ये त्यांनी सभा घेतली होती, त्यावेळेस ते भावनिक झाले होते, भावनाविवश झाले होते. त्यांनी अश्रू सुद्धा त्या ठिकाणी ढाळले होते, म्हणजे रडले होते. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की पंकजाताई मुंडे यांना मी सांगितलं होतं की जरी तुम्ही या ठिकाणी पराभूत झाला तरी माझ्या जागेवर या, मी माझी जागा रिकामी करतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला संधी देतो. आज योगायोगानं उदयनराजे भोसले हे राज्यसभेतून लोकसभेवर गेलेले, त्यांची राज्यसभेची जागा रिकामी झाली आहे आणि त्या राज्यसभेच्या जागेवरती आता पंकजाताई मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी अशी एक चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे. कारण पंकजाताई मुंडे यांना मानणारा वंजारी समाज हा मोठा वर्ग आहे आणि त्यामध्ये ओबीसी समाजाचे सुद्धा अनेक समाज बांधव ही पंकजाताईंना आपला नेता मानतात. त्यांना जर संधी दिली तर भारतीय जनता पार्टीला ओबीसीचा फायदा होईल अशी एक चर्चा आहे. दुसरा भाग असा आहे की नारायणराव राणे यांची सुद्धा त्या ठिकाणी राज्यसभेची जागा रिकामी झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये एक महाराष्ट्राला या ठिकाणी पुन्हा एकदा मोठ बांधण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक मराठा नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडून प्रेझेंट होण्याची एक शक्यता आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे की उपमुख्यमंत्री आहेत यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की राज्यात लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा जो पराभव झालेला आहे त्याची जबाबदारी मी घेतो आणि मला सरकारच्या या भूमिकेतून बाजूला करावं, मला पक्षवाढीसाठी संधी द्यावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. यातून एक अर्थ असा निघतोय, भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राचे दिल्लीमध्ये असलेले एक नेते विनोद तावडे हे मराठा नेते आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टी पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाठवेल आणि कदाचित उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना संधी देईल अशी चर्चा या ठिकाणी आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला जरी घेतलं तरी त्यांना प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते किंवा त्यांना राज्यसभेवर घेतल्या जाऊ शकतं. अशा दोन्ही चर्चा या ठिकाणी राजकीय मंडळामध्ये किंवा राजकीय गटामध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा भाग याच्यामध्ये असा येतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हे पुन्हा नव्यानं राष्ट्रवादीमध्ये राज्यसभेवर गेलेले आहेत. त्यांची एक राज्यसभेची जागा रिकामी आहे आणि सुनील तटकरे हे त्या ठिकाणी लोकसभेवर निवडून आलेले आहेत. अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारमध्ये 2 मंत्रिपद मागितलेली आहेत. त्यामध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री असं मागितलेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या विचारानं प्रफुल्ल पटेल यांना त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्रिपदावर संधी द्यावी अशी त्या ठिकाणी चर्चा आहे. कारण प्रफुल्ल पटेल यांना जर कॅबिनेट मंत्रिपदावर घेतलं तर ते मोदींच्या विचाराचे आहेत आणि विशेष म्हणजे जी काही औद्योगिक लॉबी आहे, जे व्यावसायिक लॉबी आहे, ते व्यापारी वर्ग आहे, तो प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून एनडीए सोबत राहील अशी त्या ठिकाणी चर्चा. आणि जे राज्य मंत्रिपद अजित पवार जे मागतायत हे कदाचित नव्हे तर यामध्ये अशी चर्चा येते की छगनराव भुजबळ यांना यापूर्वीच राज्यसभेवर घ्यायचं ठरलं होतं, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांना घेता आलेलं नाही. भारतीय जनता पार्टीची सुद्धा इच्छा होती की छगन भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवायला संधी द्यावी म्हणजे ओबीसीला त्या ठिकाणी नेतृत्व मिळेल, परंतु ती परिस्थिती त्या ठिकाणी झाली नाही. आता पुन्हा एकदा राज्यसभेची जागा रिकामी आहे. या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या गटाकडून छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं. त्याला भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेते तात्काळ त्याला मान्यता देतील अशी शक्यता आहे. आणि जर छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर घेतलं तर ते राज्यमंत्री म्हणून, केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना संधी मिळेल अशीही देण्याची शक्यता अजित पवार गटाकडून होते. म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली आपण की राज्यसभेवर महाराष्ट्रातून कोण जाईल तर छगन भुजबळ जातील, पंकजाताई मुंडे जातील की देवेंद्र फडणवीस जातील याविषयी एक राजकीय गोटामध्ये चर्चा आहे. राजकीय विश्लेषक असं सांगतायत की अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना प्रेझेंट केलं जाईल. त्यासोबत भारतीय जनता पार्टीला सुद्धा ओबीसी नेतृत्व कोणीतरी पाहिजे आणि त्यामुळे ते पंकजाताई मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन कदाचित त्यांना मराठवाड्यातून त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा संधी मिळू शकते अशी सुद्धा या ठिकाणी दाट शक्यता वर्तविली जाते. कारण मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही खासदार निवडून आलेला नाहीये आणि त्या ठिकाणी राज्यसभेवर घेऊनच संधी द्यावी लागणारे पंकजा मुंडेशिवाय पर्याय नाहीये. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना जी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये किंवा राज्यसभेवर संधी देण्याचे जे संकेत मिळत होते हे कुठेतरी बाजूला पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांची इच्छा राज्यामध्येच काम करण्याची आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद येईल की काय असं सुद्धा या ठिकाणी चर्चा होते. मित्रांनो, ही जी काही चर्चा आहे यातून एकच गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पार्टीला विनोद तावडे यांना महाराष्ट्रामध्ये आणून मराठा समाजाला आम्ही संधी दिली हे दाखवायचं आहे आणि दुसरीकडे पंकजाताई मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन ओबीसी समाज सुद्धा आपल्या सोबत ठेवायचा आहे. आणि अजित पवार यांच्या माध्यमातून सुद्धा छगनराव भुजबळ जर यांना राज्यसभेवर संधी दिली तर हे ओबीसींना आपण या ठिकाणी संधी देतोय हा संदेश ओबीसी समाजामध्ये जाईल आणि परिणामी विधानसभेला निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अधिक आमदार निवडून आणण्यासाठी त्याचा फायदा होईल अशी चर्चा या ठिकाणी आहे. परंतु आता सध्या तरी एनडीएचं सरकार स्थापन व्हायला वेळ आहे. कारण पंतप्रधान असलेले माजी पंतप्रधान आता माजी म्हणावं लागेल कारण त्यांनी राजीनामा दिलेला आहे, बरखास्त झालेले पूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ आणि आता नव्यानं नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी शपथ घेतील, पंतप्रधान होतील आणि त्यानंतरच ह्या सगळ्या घडामोडी घडतील. परंतु राज्यातून या 3 पैकी नेमकी कुणाला संधी मिळतेय, छगनराव भुजबळ, पंकजा मुंडे की देवेंद्र फडणवीस यापैकी कुणाला संधी मिळते याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. मित्रांनो, तुम्हालाही काय वाटतं तुमची प्रतिक्रिया द्या. या तिघांपैकी नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं सरकार हे नेमकं महाराष्ट्रातून राज्यसभेवर कुणाला संधी देईल, कुणाला मंत्रिपदावर घेईल, तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, एक विनंती करेल की डीएस न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन माहिती, नवनवीन घडामोडी त्या निर्भीडपणे आणि सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्यानं होत आहे. हे डीएस न्यूज चॅनल आपल्याला नेहमी पाहण्यासाठी आपण तात्काळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या मित्रांना हे चॅनल
ही लिंक आपण शेअर करून अधिकाधिक सबस्क्राईब करण्यासाठी या ठिकाणी आम्हालाही सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत